शुभ्रा, ए शुभ्रा, शुभ्रा आले. अरे वा, क्विक सर्विस. थँक्यू. स्वप्नीलचं घर कसं आहे हो? घर मस्त आहे. आजच आम्ही फर्निचर शिफ्ट केलंय. 1-2 दिवसात होईल सेटल तो. मी उद्या जाईन म्हणते. हां हां, म्हणजे आपण दोघं जाऊ का? मला आता रस्ते कळतात आणि माझ्याकडे मोबाईल सुद्धा आहे. अच्छा, तुमच्या मोबाईलमध्ये काय होका यंत्र फिट केलंय? रस्ते कळतात? नाही, मोबाईलवरनं ना एक नंबर डायल करायचा, तर ते आदिनाथ शास्त्री ते फोन उचलतात. मग त्यांना सांगायचं मी ना इथे, मग आता कसं, मग सांगतात असं असं आणि असं येऊन पोचते. हो का? पण ही सर्व्हिस फुकट नाहीये, त्या बदल्यात तुम्हाला काहीतरी द्यावं. नंतर बघू, पण मी उद्या जाते. नाही, आपण दोघेही जातोय. हे बघ शुभ्रा, गेल्या काही दिवसात आपल्या घरात जे काही घडतंय ना, मला उगाच टेन्शन लागून राहील. तुम्ही इन्स्पेक्टर भोसलेंना भेटलात का? काय झालं त्याचं पुढे? हां, ते बघतो म्हणाले. त्यांचं म्हणणं आहे की या सगळ्यामागे यशवंतराव नाहीये. पण शुभ्रा, मला 100% खात्री आहे की या सगळ्यामागे यशवंतरावच आहे. बघ ना, त्यांनी वाडा विकत घेण्याची ऑफर दिली, आपण नकार दिला. लगेच भाईवर हल्ला झाला. दुसऱ्या दिवशीच रात्री आपल्या घरात ती चिठ्ठी आली. आपण होकार दिला. पुढे काहीच नाही. इट्स सो ऑब्वियस. या सगळ्या मागे तो यशवंतरावच आहे. हो, मग तुम्ही हे सगळं इन्स्पेक्टर भोसलेंना का नाही सांगत? त्या दिवशी मी जेव्हा त्यांना भेटलो होतो ना, तेव्हा ते म्हणाले पुढचे काही दिवस मी बिझी आहे, म्हणून मी फोन नाही केला. मी उद्या करतो फोन त्यांना. आदिनाथ, मला एक वेगळाच प्रश्न पडलाय. काय? बोल ना. याआधी जे काही घडायचं किंवा आपल्या घरावर कुठलंही संकट यायच्या आधी मला त्याची चाहूल लागायची. पण हल्ली तसं काहीच होत नाही. म्हणजे गोव्याहून आल्यापासून ना मला एकही स्वप्न पडलेलं नाहीये. शांत झोप लागते. अगं मग चांगलं आहे ना. चांगलं आहे, पण मला आधी जे दिसायचं, जी चाहूल लागायची, ते शुभ्रा शाप होता. तो नाहीसा झाला. तुला तेच हवं होतं ना? हो, पण आता असं वाटतं की जे काही घडलं त्याची मला जर चाहूल लागली असती तर कदाचित आपण. शुभ्रा, प्लीज या दुष्ट चक्रात अडकू नकोस. ती गोष्ट होत होती तेव्हाही तुला त्रास होत होता. आता ती गोष्ट होत नाहीये तेव्हाही त्रास होतोय. प्लीज. आणि आपल्यावर असं काही मोठं संकट आलेलं नाहीये. शुभ्रा, आठव आजोबा काय म्हणाले होते? तुम्ही दोघं एकमेकांच्या साथीला आहात. तोपर्यंत कुठलंही संकट तुम्हाला वाकवू शकत नाही.
अभिमान सरंजामे. खूप माज आहे ना तुला तुझ्या वडिलांच्या ताकदीचा, त्यांच्या पैशाचा. आता आहे त्यांच्याकडे पैसा आणि ताकद, माझ्याकडे माज नको असायला. तुला माहितीये तुझा हा माज इकडे असा तुटू शकतो. तरी सुद्धा आयुष्यात नीट वागायचं नाहीच. मी नीटच वागतो. चला न्यायला आलं तुम्हाला. चला विकी, बांना कळलंय हे सगळं. तुमच्याकडे परमेश्वर काका नावाची एक हॉटलाईन आहे माहिती आहे ना. कधीच गेलाय फोन त्यांना. साहेब घरी थांबलेत आरती ओवायला तुझी. अभि सुधार यार, काय झोलझपाटी सारखे. तुझ्यासारखे मित्र असताना मी कसा सुधारणार. चल. विष्णू सावकाश. आता मला सांग काय झालंय. एवढ्या रात्री तू का आलास. हे काय चाललंय मधू दादा. कोण हा यशवंतराव. वाडा विकत घेतला म्हणतो. अरे काय डोकं फिरलंय त्याचं का माझं. विष्णू एकदम शांत हो. एकदम शांत. कसा शांत हो मी. मधू दादा सांग ना मला मी कसं शांत हो. मागे एकदा भाईचा मित्र म्हणून वाड्यावर आला होता इथपर्यंत ठीक आहे. पण आता वाडा विकत घेतला म्हणतो. अरे काय बापाचा राज आहे काय त्याच्या. सरंजामे वाड्यावरती आला होता. मला तर काही कळेनाच झालंय मधू दादा. लगोलग लोकल ट्रेन पकडली आणि इकडे आलो. साधा फोन पण नाही केला मी. मालक कुठे आज बसलेत ते. तू त्यांच्या जवळ जाऊन बस. तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर फक्त तेच देऊ शकतात. तू जाऊन बस त्यांच्याकडे. मी शुभ्राला चहा टाकायला सांगतो. मधू दादा. काय रे. मी नोकर माणूस आहे. विष्णू काही कमी जास्त बोललो असेल तर दोन थोबाडीत मार माझ्या. पण आपला वाडा विकायचं. अरे आई आहे ती आपली. आपली आई कोणी परक्याच्या हातात देतो का. शांत हो विष्णू. बाबांच्या जवळ जाऊन बस. मी आलो. मालक मला सांगा हे सगळं खोटं आहे. असं काही होणार नाहीये. तो यशवंतराव मूर्खासारखा काहीतरी बडबडून गेलाय. मी या वाड्याचा मालक आहे असं म्हणाले का यशवंतराव. हो ना. इथे मात्र त्यांची गल्लत होते आहे. कायदेशीररित्या ते अजून वाड्याचे मालक झालेले नाहीत. तरी पण तो माणूस. विष्णू पण म्हणजे मालक तुम्ही खरंच त्यांना तो वाडा. घाबरू नकोस बाळा. मधूला सांगितलंय मी. येणाऱ्या पैशातून एक वाटा विष्णूसाठी ठेवायचा.
त्याला हवं तसं हवं तिथे घर घेऊन द्यायचं, त्याच्या उदरनिर्वाहासाठी योग्य ती रक्कम बँकेत ठेवायची. त्यापेक्षा मी बाहेर काढलेलं माझं पायतान घेऊन येतो, ते घ्या आणि घाला माझ्या डोक्यावर. विष्णू, मग काय बोलताय मालक तुम्ही? कसलं घर, कसले पैसे? हे बघा, मला काही नको आहे. मला फक्त तुम्ही हवे आहात आणि आपला वाडा हवाय. मी तो वाडा कुठल्याही परिस्थितीत सोडणार नाही. मग तुम्ही मला हाकलून लावलं तरी चालेल. वेड्यासारखं वागलास तर धपाटा घालीन पाठी. गालापणाच्या शब्दांनी मला मारू नका हो मला. मी हात जोडतो तुम्हाला. अरे इतक्या दिवसांनी भेटलायस, असं रडतोयस काय वेड्यासारखा? श्रीराम. बर, वाड्यावर यशवंतराव आले तेव्हा नेमकं काय झालं? मालक, मी तुळशीला पाणी घालत होतो तर अचानक हे आले. मी म्हटलं, अहो पाहुणे आलात, तुम्ही मला सांगायचं तरी. तर म्हणे, पाहुणा कसला? मी मालक आहे या वाड्याचा. मला असा धक्का मारला आणि बापाची जागीर असल्यासारखे वाड्यात शिरले. मला असा संताप आला होता ना त्या माणसाचा. श्रीराम श्रीराम. मग काय झालं मला माहित नाही. त्यांना फोन आला तसे तरा बाहेर आले आणि शेपटाला आग लागल्यासारखे निघून गेले. विष्णू, तू त्यांना विचारलं नाहीस काय झालं ते? अडलंय माझं खेटर. श्रीराम. विष्णू, सॉरी, पण मालक तो माणूस माझ्याशी असा उर्मटपणे वागला ना की म्हटलं गेला तेल लावत. पुन्हा जर तो मला दिसला ना तर काय होईल मला माहित नाही मालक. म्हणजे यशवंतरावांची वाड्यावरची वारी फारशी बरी झाली नाही म्हणायची. चला विष्णूपंत, जेवण तयार असल्याची वर्दी येऊन गेली आहे. पुख्खा झोडायला चला. हा वृत्तांत ऐकून माझी भूक खवळण्यासारखी झालेली आहे. द्या. अगं शुभ्रा, काय आजोबा? आज कृष्ण जन्म आहे. हो, माई म्हणाली मला. बैस बैस, तुला एक गंमत सांगतो. अगं, माझ्या लहानपणी आपल्या वाड्यावर मोठ्या उत्साहानं साजरा केला जायचा कृष्ण जन्म. पार्वती वहिनी मनापासून भक्ती करायची देवकी नंदनाची. अख्खा वाडा सजवला जायचा. आसपासच्या वाड्यांवरची लोक आपल्या वाड्यावर यायची. तो सजवलेला पाळणा, त्यात श्रीकृष्णाची बाळसेदार मूर्ती. प्रसादाला गोडाच्या शिऱ्याचा घमघमाट असायचा. वहिनीनं मला नवीन कपडे केलेले असायचे. त्या दिवशी मी त्या नवीन कपड्यांची घडी मोडायचो. नटून थटून तीर्थप्रसाद लोकांना वाटायला मी सगळ्यात पुढे असायचो. मग रात्री बायकांचे खेळ, पुरुषांच्या गप्पा आणि महादेव दादाची गोपाळ काल्यासाठी दहीहंडी बांधायची तयारी. सगळी मौज असायची.
पार्वती वहिनी गेली आणि एखादी सुबक रांगोळी उधळली जावी तसं सगळं नाहीस झालं. तुम्ही जर आधी सांगितलं असतं तर मग आपण सुद्धा पूजा घातली असती आजोबा. नको ग. तुम्हा सगळ्यांच्या धावपळी त्यात पूजा वगैरे कुठे घालायची. तू एक काम कर, झोपायला जाण्यापूर्वी देवाजवळ दिवा लाव. रात्रीच्या गडद अंधारातच जन्म झाला होता त्याचा. हा उत्सव त्याचंच प्रतीक आहे बाळा, की घनदाट अंधाराच्या गर्भातही प्रखर तेजाची किरण जन्माला येऊ शकतात. मी आत्ताच देवासमोर जाऊन दिवा लावते. चालेल, तू हे ठेवून ये. तोवर मी पंचांग पाहून सांगतो कृष्ण जन्माची वेळ नेमकी कोणती ते. बरं आजोबा, आलेच मी. पार्वती, माझी गीता कुठे आहे पार्वती? 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 माझी गीता कुठे आहे?